मित्रांनो नमस्कार. कोणत्याही पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या प्लॉटवरती मधमाशी असणं गरजेचं आहे. आणि जर मधमाशीच आपल्या प्लॉटवरती नसेल तर भविष्यामध्ये येणाऱ्या उत्पादनामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येईल. आणि अगदी तसंच डाळिंबा पिकामध्ये फ्लॉवरिंग स्टेज ते फ्रूट सेटिंग स्टेजमध्ये म्हणजे साधारण फुलं निघाल्यापासून कळी निघाल्यापासून ते कळीचं फळामध्ये रूपांतर होण्यापर्यंत आपल्या प्लॉटवरती मधमाशी असणं गरजेचं आहे. आणि आता बऱ्याच वर्षापासून आपल्या प्लॉटवरती मधमाशीचा जो वावर आहे तो आपल्याला कमी झालेला दिसून येत आहे. आणि ह्या मधमाशीला आपल्या प्लॉटवरती आकर्षित करायचं असेल, ह्या मधमाशीला आपल्या प्लॉटवरती आणायचं असेल तर तिला आणण्यासाठी एक आपल्याला महत्वाचं सोल्युशन आहे किंवा महत्वाचं फवारणी आहे ती आपल्या प्लॉटवरती घेतली. कधी फ्लॉवरिंग स्टेजमध्ये किंवा कळी अवस्थेमध्ये किंवा फुलोर अवस्थेमध्ये घेतली तर मधमाशीचा वावर जो आहे तो आपल्या प्लॉटवरती वाढणार आहे. आता मुळातच ही मधमाशी असताना काय आहे, नैसर्गिक परागीभवन करणारी कीड आहे, जे ह्या फुलामधला परागकण त्या फुलामध्ये नेऊन जे फळधारणा करण्याचं जे महत्वाचं काम आहे हे आपली मधमाशी करत असते. आता एकंदरीतच ह्या मधमाशीचे फायदे कोणते असतात तर सगळ्यात महत्वाचं फुलामधला परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये नेण्याचं काम ही मधमाशी करत असते. फळाचं सेटिंग वाढवण्यासाठी डाळिंबामधला आपल्याला मधमाशी गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढ्या त्या मधमाशीचा वावर त्या फुलावरती राहील तेवढं त्या फळाची साईज असेल, त्या फुलगळ आहे ती कमी होणार आहे आणि एकंदरीतच त्या फळाचं सिटिंग चांगल्या पद्धतीने टिकून राहून आपलं भविष्यामध्ये उत्पादन देखील वाढणार आहे. त्याचबरोबर फळांचा आकार असेल, वजन असेल, गुणवत्ता असेल, एवढा मधमाशीचा वावर वाढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येईल आणि भविष्यामध्ये एकूण आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे. तर हे एकंदरीत फायदे आपल्याला मधमाशीचे जेव्हा आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवरती वावरल्यानंतर कधी फुल अवस्थेच्या काळामध्ये. आता ह्याच्यासाठी आपल्याला मधमाशी आपल्या प्लॉटवरती काय करायचंय, आकर्षित करायचंय किंवा आपल्या वावरामध्ये मधमाशीला काय करायचंय, जास्त प्रमाणात आकर्षित करायचंय. तर त्याच्यासाठी महत्वाचे हे जे 4 घटक आहेत, त्या 4 घटकाच्या माध्यमातून आपण चांगलं फवारणीचं सोल्युशन आपण करू शकतो. त्याच्यामध्ये महत्वाचं 200 लिटर पाण्यासाठी जे आपल्या देशी गाईचं ताक आहे ते आपल्याला 5 लिटर घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर दुसरा घटक आहे सेंद्रिय गूळ 1 किलो घ्यायचा आहे. आणि जी इलायची आहे, हिरव्यामधली जी इलायची आहे ती साधारण आपल्याला 100 ग्रॅम घ्यायची आहे. आणि जी काळी इलायची किंवा काळं वेलदोड आहेत ते आपल्याला 80 ग्रॅम घ्यायचं आहे. हे 4 घटक घेतल्यानंतर आपल्याला ती जी बनवण्याची प्रोसिजर आहे ती बघू आपण. त्याच्यामध्ये जी हिरवी इलायची आणि जे काळं वेलदोड आहे ते काय करायचं आहे, बारीक पावडर तयार करायची, एकदम बारीक पावडर तयार करायची. मग ते ग्राइंडरमध्ये करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा करू शकता. ही पावडर तयार केल्यानंतर जी आपण 200 लिटरची टाकी घेतली त्या टाकीमध्ये सुरुवातीला गूळ आणि ताक चांगल्या पद्धतीने मिक्स करून चांगलं ढवळल्यानंतर ते पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर आपल्याला ह्या जी इलायची, हिरवी इलायची आणि वेलदोड आहे त्याची पावडर त्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा चांगलं ढवळायचं आहे आणि हे चांगलं एकजीव करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे तयार झालेलं औषध तुम्ही बागेमध्ये फुल अवस्था ते फळ सेटिंग अवस्थेमध्ये वापरल्यानंतर चांगल्या पद्धतीने मधमाशी आपल्या प्लॉटवरती आकर्षित होईल आणि एकंदरीतच भविष्यामध्ये फळ सेटिंग वाढलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. आता शक्यतो हे औषध फवारत असताना काय काळजी घेतली पाहिजे, शक्यतो फुलधारणा आणि फळ सेटिंगच्या काळामध्ये मधमाशांच्या पेट्या सुद्धा आणून ठेवल्या तर जेणेकरून मधमाशीच्या पेट्या आणून ठेवलेली मधमाशी आपल्या प्लॉटवरती काय करू शकते, कायमस्वरूपी थांबू शकते. दुसरं, शक्यतो फुलाराची काळ असतो किंवा जे फुलावस्थेचा जो काळ असतो तो सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असतो आणि ह्या टायमामध्ये जेवढी मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये वावरेल तेवढा बेनिफिट किंवा फायदा किंवा फळाचं सिटिंग आपल्याला वाढलेलं दिसून येईल. आणि त्या काळामध्ये कुठलंही अतिविषारी किंवा हळद कीटकनाशक, बुरशीनाशक त्याचा स्प्रे त्या काळामध्ये आपल्याला घ्यायचा नाही. त्याच्यानंतर आवश्यक असल्यास फवारणी संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मधमाशांसाठी जे असणारं हळद कीटकनाशक, अतिविषारी कीटकनाशक त्याचा वापर शक्यतो टाळावा. आणि आपल्या प्लॉटमध्ये शक्यतो जी सुवासिक झाडं असतील किंवा पाण्याचा निचरा किंवा पाण्यात ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी शक्यतो पाण्याची उपलब्धता असेल तर अशा ठिकाणी मधमाशांचं वास्तव्य सुद्धा जास्त प्रमाणात राहत असतं आणि ह्या गोष्टी आपल्याला मधमाशी आकर्षित करण्यासाठी पाळणं तितकंच गरजेचं आहे. आणि मुळातच मधमाशी प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने वावरली तर एकंदरीतच फळाचं सेटिंग वाढेल,
फळाचं सेटिंग वाढल्यामुळे फळांची साईज, गुणवत्ता आणि एकूणच वजन आपल्याला वाढलेलं दिसून येईल. त्याच्यामुळं आपल्या प्लॉटवरती मधमाशींचा वास्तव आणि वावर असणं देखील गरजेचं आहे. आणि असेच कृषीवरती नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, इन्स्टा चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करा.